तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य सरोवर संवर्धन या योजनेच्या माध्यमातून तलावाच्या सुशोभीकरणांची कामे करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी 13 मे रोजी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत तलावांचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान तलाव परिसरात आवश्यक असलेली कामे करण्यासंदर्भात महापौरांनी प्रशासनास सूचना दिल्या। सदर दौऱ्याची सुरुवात ठाण्यातील कचराळी तलाव येथून करण्यात आली। त्यानंतर सिद्धेश्वर तलाव, मखमली तलाव, ब्रह्माळा तलाव, घोसाळे तलाव, मदारडे तलाव, गोकुळनगर तलाव या आदींची पाहणी केली आहे। यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह त्या प्रभागातील स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, माधुरी मेटांगे, काजल गुनिजन, नंदा पाटील, दीपक जाधव, सुचिता पाटणकर तसेच मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते। या दौऱ्याची सुरुवात कचराळी तलाव येथून करण्यात आली। कचराळी तलाव येथे असलेला विद्युत डीपी ट्रान्सफर करणे तसेच ज्या इंटरनेटच्या केबल्स तलावातून गेल्यात त्या काढून टाकण्यात याव्या, तर तलाव परिसरात असलेलं शौचालय नियमित स्वच्छ राहील व मुबलक पाणी असेल हे पाहण्याच्या सूचना संबंधित विभागाला महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्या। तर सिद्धेश्वर तलाव परिसरातील उद्यानाच्या दुरावस्थेबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत उद्यानात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध कराव्यात। या ठिकाणांची ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी असलेली शेडची दुरुस्ती करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या। या तलावाच्या आजूबाजूला असलेल्या चाळीतील सांडपाण्यासाठी गटाराची सोय करण्यात यावी, तसेच तलावाच्या बाजूला असलेला कचरा नियमित उचलण्यात यावा असंही सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केलंय। मखमली तलावातील गाळ काढणे, भिंतीचं काम करणे व तलावात कारंजे बसवणे तसेच ब्रह्माळा तलाव परिसरात सद्यस्थितीत एक शौचालय असून अजून एक शौचालय उभारणे, तर तलाव परिसरात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावे। घोसाळे तलाव परिसरात सुस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात। मदारडे तलाव परिसरात विद्युत दिव्यांची सोय करण्याच्या सूचना दिल्या। त्याचप्रमाणे गोकुळनगर तलाव परिसराच्या आजूबाजूचे ड्रेनेज उचलणे व तलावातील गाळ काढणे आवश्यक असल्याचं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी नमूद केलं असून याबाबत तातडीनं काम करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्यात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचं व्यापक नियोजन करण्यात येते। एकात्मिक तलाव संवर्धन उपक्रमाअंतर्गत तलावांचे पर्यावरणीय संतुलन राखण्यावर विशेष भर देण्यात येत असून राज्य सरोवर संवर्धन या योजनेअंतर्गत शहरातील तलाव परिसरात सोयीसुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून हा पाहणी दौरा केला असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलंय। आज पाहणी केल्यानंतर ज्या ठिकाणी त्रुटी आढळल्यात त्या दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय। महापालिकेकडून सध्या अमृत 2.0 योजनेअंतर्गत शहरातील 15 तलावांच्या संवर्धनाची कामे अंतिम टप्प्यात पोहोचलीत। याशिवाय राज्य सरोवर योजनेअंतर्गत आणखी 6 तलावाच्या विकासाची कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केलंय। यावेळी तलाव परिसरात नियमित फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्याशी संवाद साधला। आहे अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक आपली भेट घेत होते, अनेक तक्रारी किंवा समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या। त्याच पद्धतीनं गाळ काढण्याच्या सूचना देखील काही दिवसांपूर्वी आपण दिलेल्या होत्या, काय सांगाल? खरं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या तलावांची जोपासना आणि सुशोभीकरण तसंच अनेक ठाणेकर नागरिक या तलावांमध्ये बाजूलाच त्याच्याच लगतच काही उद्यानं आहेत, तर नागरिकांसाठी काय सुरक्षा आणि त्यांची व्यवस्था कशी काय त्यांना चांगलं वाटेल हा पाहणी दौरा खरं तर आपण आज केलेला आहे। खरं तर ठाणे शहरामध्ये बरेच तलाव आहेत, पण आज त्यापैकी 6-7 तलाव आपण पाहणी दौऱ्यासाठी घेणार आहोत आणि आपल्या महापौर दालनामध्ये याची एक तलावांच्या रिलेटेड जेवढे अधिकारी आपले ठाणे महानगरपालिकेचे आहेत त्यांच्याशी एक बैठक करून काय काय आपल्याला चांगल्या सुविधा या ठाणे शहरातील तलावांसाठी देण्यात येतील त्या आपण नक्कीच देऊ। आज कचराळी तलाव असू देत, मखमली, सिद्धेश्वर, कोलबाड, आंबे घोसाळे, गोकुळनगर, ब्रह्माळा ह्या तलावांची आज पाहणी दौरा आपण खरं तर घेतलेला आहे।
आणि या पाहणी दौऱ्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे ज्येष्ठ लोक इथे चालण्यासाठी येतात, काही नवीन पिढी तरुण पिढी येते, तर शौचालयांची खरं तर खूप दुरावस्था आहे. तर अजून बघायला गेलं तर काही बांध तलावांचे तुटलेले आहेत. स्वच्छता पण मला वाटतं बऱ्यापैकी नाही आहे. गेली 4 वर्ष प्रशासन सगळं बघत होती, पण आज नगरसेवक, महापौर, उपमहापौर सर्व महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या द्वारे ठाणे शहरातली विकास कामं जोरदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या पुढाकारानेच खरं तर आम्ही उतरलो आहोत रस्त्यावर, आणि रस्त्यावर जर आपला नेता काम करत आहे तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपल्यालाही त्याच पद्धतीचं काम आपण करणार आहोत आणि करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. लवकरच या तलावांचं सर्वांचं संवर्धन होईल आणि चांगल्या पद्धतीचं लोकांसाठी उपलब्ध होईल. मला वाटतं हे सगळी उद्यानं आणि तलावं. तलावांची पाहणी केलेली आहे, काय तक्रारी आलेल्या आहेत नागरिकांकडून आणि काय सांगाल? आता इलेक्शन झाल्यानंतर प्रथम महापौर शर्मिलाताई पिंपळकर आणि उपमहापौर स्वतः आणि स्थानिक नगरसेवक सर्व आणि इतर सर्व पदाधिकारी आणि गार्डन विभाग असेल, तलाव विभागातील असतील, सर्व अधिकारी वर्गांचा पाहणी दौरा चालू केलेला आहे. या दौऱ्यामध्ये कचराळी तलाव, मखमली तलाव, सिद्धेश्वर तलाव, तसेच कोलबाडचा माताडे तलाव, ब्रह्मा तलाव आणि आंबे घोसाळे तलाव या तलावाचा पाहणी दौरा चालू केलेला आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने जी काही कामं प्रलंबित आहेत किंवा लोकांना जी त्यांच्या ज्या मागण्या आहेत तर त्याचा विचार सारासार करून या दौऱ्यातून भविष्यात कशी कामं करायची किंवा लोकांना काय अपेक्षा आहे त्याचा समन्वय साधण्याचं काम महापौर आणि उपमहापौर यांच्या माध्यमातून चालू आहे. आणि त्याचबरोबर प्रथम नागरिक आज म्हणजे महापौर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करतायत. ते ठाणेकरांना जे काय इलेक्शनमध्ये आश्वासन दिलेलं आहे महायुती म्हणून, ते उपमहापौर महापौर म्हणून आम्ही दोघंही पार पाडायचा प्रयत्न करत आहोत.